हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एक नवीन कन्सेप्ट बघायचा आहे विच इज नोन ॲज वर्क. ओके, ओके आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे वर्क. ओके, आपल्याला वर्क काय म्हणतो? एनी फिजिकल ऍक्टिव्हिटी ऑर मेंटल ऍक्टिव्हिटी वी आर कन्सिडरिंग ॲज अन वर्क. एखादी फिजिकल वर्क करत असेल किंवा मेंटल वर्क करत असेल तर आपण त्याला काय म्हणतो? वर्क इज टू बी डन. आता फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये काय असणार आहे? वॉक, रन, पुश, पुल या टाइपचे काय असणार आहे? वर्किंग असणार आहेत. ओके, वेन वी आर डुईंग स्टडी, जेव्हा आपण अभ्यास करत असतो दॅट टाइम वी आर डुईंग मेंटल वर्क. ते सुद्धा एक टाइपचं वर्कच आहे. सो इन फिजिक्स वी आर गोइंग टू कन्सिडर ओनली फिजिकल वर्क. ओके, इथे आपण काय कन्सिडर करणार आहे? ओनली फिजिकल वर्क. ओनली फिजिकल वर्क कन्सिडर करतोय. पण फिजिकल वर्क कधी म्हणतोय आपण? एखादं वर्क झालं कधी म्हणतोय? ओके, वेन द वर्क इज सेड टू बी डन. ओके, द वर्क इज said to be done. The work is said to be done when the force applied on an object causes displacement of an object. ओके, कधी म्हणतो आपण वर्क झालं? कधी म्हणतो? द वर्क इज सेड टू बी डन व्हेन द फोर्स अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट कॉजेस. काय कॉज करतं? डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजेच काय? सो वर्क इज इक्वल टू फोर्स अप्लाइड इनटू डिस्प्लेसमेंट. ओके, सो वर्क W इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट S. ओके, जेव्हा फोर्स अप्लाय केलेला त्या ऑब्जेक्टचं काहीतरी डिस्प्लेसमेंट करतो तेव्हा आपण काय म्हणतो? वर्क इज सेड टू बी डन. ओके, नाउ इट इज फॉर नॉर्मल कंडिशन. म्हणजेच काय? अप्लाइड फोर्स आहे. अप्लाइड फोर्स काय करतो? एखाद्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट करतो. ओके, वेन अप्लाइड फोर्स कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट एस इन द सेम डायरेक्शन. ओके, आता फोर्स अप्लाय मध्ये आणि डिस्प्लेसमेंट मध्ये आपल्याला काही अँगल दिसतोय का? नाहीये. ज्या डिरेक्शनला फोर्स लावतो त्याच डिरेक्शनला काय होते? त्याची डिस्प्लेसमेंट होते. बट इन सम केसेस, काही केसेस मध्ये काय होतं बघा, अप्लाइड फोर्स एका डिरेक्शनला असतो आणि त्याची डिस्प्लेसमेंट होत असते ती एका डिरेक्शनला होते. फोर्सची डिरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डिरेक्शन हे वेगवेगळं असतं. ओके, अकॉर्डिंग टू देअर मे बी अँगल थीटा. एका अँग्युलर फॉर्म मध्ये म्हणजे अप्लाइड फोर्स एका अँगलला असतो आणि त्याची डिस्प्लेसमेंट एका अँगलला होत असते. कसं? फॉर एक्झाम्पल, हा बेसिक फंडा आहे. वर्क W इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. Okay, now consider a child is pulling a toy. या ठिकाणी काय आहे बघा, या केस मध्ये एक चाइल्ड आहे, एक बाळ आहे. ओके, इट इज पुलिंग अ टॉय. हे काय करते? एक टॉय काय करते? पुल करत आहे. पुल्स अ टॉय ऍट अन अँगल. ओके, एक स्ट्रिंग लावून. सो इट इज अ स्ट्रिंग. अ चाइल्ड पुल्स अ टॉय विथ द हेल्प ऑफ स्ट्रिंग. आता इथे काय बघा, अप्लाइड फोर्स काय? इट इज अन अँगल मध्ये. ओके, पण डिस्प्लेसमेंट कशी होते? इन द डायरेक्शन ऑफ हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये होते. ओके, म्हणजे यावेळी आपण कसं कन्सिडर करतोय? हाऊ वी आर गोइंग टू कन्सिडर द वर्क इज सेड टू बी डन. मग या डायरेक्शनला होत असताना वर्क जे काय वर्क होणार आहे ते आपण कसं काढणार आहे?
ओके, लेट F बी द फोर्स अप्लाइड. ओके, F काय म्हणतो आपण, फोर्स अप्लाइड along the string. ओके, ह्याची ब्लॉक डायग्राम करतो मी बघा. Here it is an object. Okay, here it is a force applied. F is a force applied along the string. Okay, the displacement काय होणार आहे, काय ते डिस्प्लेसमेंट होणार, त्याला काय आपण कन्सिडर करतो S. S is the displacement of an object. S काय, डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट. आता बघा डिस्प्लेसमेंट कशी होते, इन द डिरेक्शन ऑफ हॉरिझॉन्टल डिरेक्शन. कुठल्या डिरेक्शन मध्ये होते, हॉरिझॉन्टल डिरेक्शन मध्ये. आता हॉरिझॉन्टल डिरेक्शन मध्ये काढायचं असेल तर नाउ वी आर गोइंग टू कन्सिडर F1 be the component of force F. Okay, so F1 is equal to component of force F. ओके, आता या डिरेक्शन मध्ये होत असताना इथे काहीतरी अँगल मेक केलेलं आहे. ओके, दॅट इज थीटा. अँगल मेड बाय फोर्स F. ओके, आता हे कसं कन्सिडर करणार आपण, नाउ वी आर गोइंग टू कन्सिडर फाउंड अ फोर्स F1. ओके, व्हॉट इज द वर्क डन, डिस्प्लेसमेंट कॉजेस बाय द फोर्स F1. कसं काढणार आहे, W इज इक्वल टू वर्क डन. कसं काढतो, नाउ द वर्क डन W इज डन बाय द फोर्स F1. F1 या फोर्सनं जे काय वर्क केलेलं आहे ते कसं काढणार आहे आपण, W इज इक्वल टू F1 इंटू S. फोर्स अप्लाय काय, F1 आहे इन द डिरेक्शन ऑफ F at an angle theta. ओके, सो F1 फोर्स काय, हॉरिझॉन्टल डायरेक्शन मधला फोर्स आहे F at an angle theta along the string. स्ट्रिंगच्या अँगलनं जे काय फोर्स लावला आपण F हा फोर्स लावलाय. ओके, नाउ वर्क डन बाय द फोर्स F1 इज W इक्वल टू F1 इंटू S. ओके, नाउ आता F1 चा फोर्स किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. नाउ वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट व्हॉट इज मीन बाय F1. आता F1 किती आहे हे आपल्याला काढायचं असेल तर कन्सिडरिंग ऍट अन अँगल थीटा. ओके, हा काय अँगल थीटा आहे, हा ट्रायंगल कन्सिडर करूया आपण. F आहे, F1 आहे, हा थीटा आहे. ओके, अकॉर्डिंग टू ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्रीवरून कसं काढतो आपण, कॉस थीटा. कॉस थीटा काय घेतला, इट इज अ बेस. ओके, सो कॉस थीटा कैसा है, बेस डिवाइडेड बाय हाइपोटेन्यूज. हा बेस आहे, हा हाइपोटेन्यूज आहे. सो कॉस थीटा इज इक्वल टू व्हाट इज द बेस F1 डिवाइडेड बाय हाइपोटेन्यूज फोर्स काय F. सो F1 इज इक्वल टू F cos थीटा. ओके, F1 काय आपल्याला F cos theta. नाउ आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट इज द वर्क डन बाय द फोर्स F1 इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन. ओके, पुट इट F1 इनटू द या फॉर्म मध्ये W मध्ये. सो W इज इक्वल टू व्हॉट इज F1, इट इज F cos theta into S. So what we get, W equal to Fs cos theta. ओके, जेव्हा जेव्हा आपण फोर्स लावतो ऍट अन अँगल विच कॉजेस अ डिस्प्लेसमेंट इन अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन, दॅट टाइम वर्क कसं काढतो आपण, कुठला फॉर्म्युला ना, वर्क इज इक्वल टू W इज इक्वल टू Fs cos theta. त्यातला F काय, इट इज द फोर्स अप्लाइड. व्हॉट इज द S, इट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट. अँड व्हॉट इज द cos theta, इट इज द अँगल मेड बाय द कंपोनेंट ऑफ फोर्स which causes displacement in horizontal direction. म्हणजेच काय, F या फोर्सचा जो कंपोनेंट असणार आहे, जो हॉरिझॉन्टल डिरेक्शनला आहे त्या ऑब्जेक्टची काय करणार आहे, डिस्प्लेसमेंट करणार आहे. ओके, सो हियर W इज इक्वल टू Fs cos theta आला. नाउ
आता थिटाची व्हॅल्यू काय असणार आहे? थिटाची व्हॅल्यू डिफरंट असणार. असं नाही एकाच अँगलला आपण फोर्स लावतो आणि तेवढ्याच अँगलला आपण वर्क डन करत जातो. ओके, थिटाची व्हॅल्यू डिफरंट असणार आहे. सो व्हॉट इज द व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा? थिटाची व्हॅल्यू डिफरंट असणार आहे. सो व्हेन कॉस थिटा इज इक्वल टू 0, थिटा इज इक्वल टू 30, थिटा इज इक्वल टू 45, थिटा इज इक्वल टू 60 आणि थिटा इज इक्वल टू 90. अँगलला काय असणार आहे बघा. जर का कॉस थिटा 0 असेल म्हणजेच काय, थिटा 0 आहे म्हणजेच काय, या जेवढ्या अँगलला आपण फोर्स लावतो तेवढ्याच अँगलला काय डिस्प्लेसमेंट होते. म्हणजे थिटाची व्हॅल्यू काय असणार, व्हेन कॉस थिटा 0 असणार आहे, व्हॅल्यू किती असणार आहे 1. का, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स अप्लाइड आणि डिस्प्लेसमेंट. हे जेव्हा 0 असणार आहे तेव्हा F इंटू एस तेवढाच डिस्प्लेसमेंट असणार आहे. ओके, व्हेन cos theta is equal to 30, cos theta ज्यावेळी 30 असतोय तेव्हा वी आर गोइंग टू कन्सिडर इट एज √3/2. ओके, जेव्हा व्हॅल्यू थिटा ची 30 असणार आहे तेव्हा आपण घेतो √3/2. व्हेन इट इज 45, 1/√2. ओके, थिटाची व्हॅल्यू ज्यावेळी 45 त्यावेळी किती घ्यायची, 1/√2. व्हेन cos theta इज 60, अँगल तुम्हाला जर का वर्किंगचा अँगल 60 दिला असेल तर consider theta 60 is cos 60 is 1/√2. Okay, and what is upon when theta is equal to 90? बघा, फोर्स अप्लाइड आणि त्याची डिस्प्लेसमेंट S. जेव्हा फोर्स परपेंडिक्युलर न लावतो तेव्हा या ऑब्जेक्टची काही डिस्प्लेसमेंट होणार आहे का? नो. डिस्प्लेसमेंट काय असणार आहे 0. म्हणजेच काय, थिटा 90 असतो. ओके, थिटा 90 असताना काय, जेव्हा कॉस 90 येणार, कॉस 90 ची व्हॅल्यू किती आहे 0. म्हणजे हे जेव्हा 0 असतो वर्क इज 0. का 0 असणार आहे, कारण जो काही आपण फोर्स अप्लाय करतो इट इज परपेंडिक्युलर टू एन ऑब्जेक्ट. बरोबर आहे ना, या ऑब्जेक्टला परपेंडिक्युलर, ज्याची डिस्प्लेसमेंटच होणार नाही. आता ज्याची डिस्प्लेसमेंटच होणार नाही म्हटल्यावर काय, वर्क काय असणार आहे 0 असणार आहे. का, वर्क इज प्रोडक्ट ऑफ इज फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. ओके, जेव्हा cos 90 0 येतो, cos 90 0 आल्यावरती होल व्हॅल्यू काय असणार आहे 0, वर्क इज 0. आता नाउ सो इट इज क्लिअर, हे क्लिअर झालं. वर्क इज सेड टू बी डन व्हेन फोर्स अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट. अप्लाइड फोर्स जेव्हा काहीतरी डिस्प्लेसमेंट करतो तेव्हा आपण काय म्हणतो, वर्क इज सेड टू बी डन. ओके, व्हेन फोर्स इज अप्लाइड ॲट एन अँगल थिटा, थिटा अँगलला ज्यावेळी आपण फोर्स लावतो आणि तेव्हा त्याची डिस्प्लेसमेंट होते त्यावेळेला वर्क डन कसं काढणार आहे आपण, W इज इक्वल टू Fs cos थिटा. थिटाची व्हॅल्यू क्लिअर झाली, 0, 30, 45, 60 and 90. ओके, नाउ द वर्क इज सेड टू बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0. आता हे पॉझिटिव्ह वर्क आहे, निगेटिव्ह वर्क आहे. ओके, नाउ वी आर गोइंग टू सी. सो व्हॉट इज मीन बाय पॉझिटिव्ह वर्क? पॉझिटिव्ह वर्क कधी म्हणतो आपण, वर्क इज सेड टू बी डन अँड इट इज पॉझिटिव्ह. वर्क डन पॉझिटिव्ह झालं कधी म्हणतो आपण, व्हेन अप्लाइड फोर्स अँड डिस्प्लेसमेंट यस इट इज इन दी सेम डायरेक्शन. म्हणजेच काय, हा एक ऑब्जेक्ट आहे. ओके, हे फोर्स काहीतरी अप्लाय केला आपण, अप्लाइड फोर्स आणि त्याची होणारी डिस्प्लेसमेंट यस इट इज इन दी सेम डायरेक्शन. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह वर्क कधी म्हणतो आपण, when the force and displacement have same direction, then work is said to be positive. Okay, so what is negative work? Negative work कधी म्हणतो आपण, when applied force and displacement of an object it is in opposite direction. Okay, म्हणजेच काय, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन्ही एकमेकांच्या ऑपोजिट डिरेक्शनला असणार आहे. दॅट टाइम वी आर गोइंग टू कन्सिडर इट ॲज अ नेगेटिव्ह वर्क. कसं असणार आहे बघा,
हा एक ऑब्जेक्ट आहे, हा पुली आहे, इथे पुली जोडलेला आहे. जेव्हा हे ऑब्जेक्ट काय करतो आपण पुल करतो, मीन्स वी आर अप्लाइंग द फोर्स इन द डाउनवर्ड डायरेक्शन. पुल करत असताना काय करतो आपण फोर्स कसा लावतो, डाउनवर्ड डायरेक्शन लावतो. पण ह्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट कशी होते, इन अपवर्ड डायरेक्शन. ओके, मीन्स वेन द वर्क इज डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स करत असेल, किंवा जो काही आपण फोर्स लावणार आहे तो फोर्सची डायरेक्शन एका डायरेक्शनला आहे, एका साइडला, आणि जे काही त्याची डिस्प्लेसमेंट होते ती अपोजिट डायरेक्शनला आहे, देन वर्क इज सेड टू बी नेगेटिव्ह. ओके, मीन्स फोर्स अँड डिस्प्लेसमेंट हॅव ऑपोजिट डायरेक्शन. Then we said to be negative work. आता when is said to be zero? When work is said to be zero, zero work कधी म्हणतो आपण, सिंपल. ओके, आता वर्क काय म्हणतो आपण, W is equal to it is force into displacement. ओके, टू कंडिशन आहे. फर्स्ट कंडिशन काय, when displacement is zero. ओके, जेव्हा डिस्प्लेसमेंटच होणार नाही एखादा ऑब्जेक्टचा त्यावेळी वर्क काय होणार आहे का, नाही. when displacement is zero, डिस्प्लेसमेंट झिरो असेल त्यावेळी वर्क काय असणार आहे, झिरो. अनदर कंडिशन, सेकंड कंडिशन काय असणार आहे बघा, व्हेन अप्लाइड फोर्स, जो काय फोर्स अप्लाय करणार आहे आणि त्याची डिस्प्लेसमेंट, एखाद्या ऑब्जेक्टची जी काही डिस्प्लेसमेंट होणार आहे, दे आर ऍट अन परपेंडिक्युलर अँगल. म्हणजेच काय, हा फोर्स अप्लायड आहे आणि ह्याची जी डिस्प्लेसमेंट होणार आहे त्याची डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आणि फोर्सची डायरेक्शन दे आर गोइंग टू बी ऍट अन राईट अँगल. म्हणजेच काय, परपेंडिक्युलरला असणार आहे दॅट टाइम. ओके, मीन्स फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर. म्हणजेच काय, ऍट अन राईट अँगल. असं का, बिकॉज वी हॅव सीन कॉस 90 किती आहे, 0. कॉस 90 0, त्यामुळे काय असणार आहे, त्याची व्हॅल्यू काय ना, वर्क डनची काय असणार, fs cos थिटा. कॉस थिटा किती आहे, 90. कॉस 90 0, म्हणजे वर्क इज इक्वल टू 0. सो इट इज ऑल अबाउट वर्क डन. ओके, ह्याला काय म्हणतो आपण, वर्क डन. सो आज काय काय बघितलं आपण, वर्क इज सेड टू बी डन व्हेन अप्लाइड फोर्स ऑन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट. जेव्हा जो काय आपण फोर्स अप्लाय करणार आहे तो फोर्स काय करणार आहे, तर ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट करणार आहे, तेव्हाच काय आपण म्हणणार आहे, वर्क इज सेड टू बी डन. ओके, व्हेन वर्क फोर्स इज अप्लाइड ऍट एन अँगल अँड डिस्प्लेसमेंट ऑफ एन कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट कॉजेस इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. जेव्हा फोर्स आपण एका अँगलला अप्लाय करणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट हॉरिझॉन्टल डायरेक्शनला होणार आहे, तेव्हा आपण कसं काढतो, W इज इक्वल टू fs cos थिटा. ओके, लाईक दॅट वाईज पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्क. पॉझिटिव्ह वर्क कधी येणार आहे, व्हेन अप्लाइड फोर्स इज इन द सेम डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, फोर्सची डायरेक्शन आणि त्या ऑब्जेक्टची होणारी डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन एकच असेल तर आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह वर्क. ओके, सेकंड निगेटिव्ह वर्क कधी म्हणतो आपण, व्हेन अप्लाइड फोर्स. ओके, फोर्सची डायरेक्शन एका साइडला आहे आणि डिस्प्लेसमेंटची अदर साइडला आहे, व्हेन दे आर हॅव्हिंग ऑपोजिट डायरेक्शन, तेव्हा काय म्हणतो आपण, निगेटिव्ह वर्क. आणि व्हेन द वर्क इज सेड टू बी झिरो. झिरो कधी म्हणतो, जेव्हा ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंटच होत नाही त्यावेळी वर्क झिरो असणार आहे. आणि सेकंड, when the applied force and direction of displacement of an object at an right angle. म्हणजे काय असणार आहे, त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आणि फोर्स अप्लाय केलेली डायरेक्शन बोथ आर ॲट अन परपेंडिक्युलर अँगल असणार, त्यावेळी आपण काय म्हणतो, वर्क इज सेड टू बी झिरो. ओके, सो इट इज ऑल अबाउट वर्क. सो आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूयात, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये विथ अ न्यू कॉन्सेप्ट.